समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। वडिलांच्या वाढदिवसाचे निमित्त काढून सराफी दुकानातून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा ईश्वरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश केला आहे। आझाद चौक येथील बाबा ज्वेलर्समधून 2,50,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन्स पळवून नेणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना सांगलीकडे पळून जात असताना पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून प्रकाश हॉस्पिटल जवळ बेड्या ठोकल्या। या कारवाईत पोलिसांनी 18 वर्षीय विनायक प्रकाश पाटील, राहणार उत्तर गोवा आणि एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली महागडी मोटरसायकल जप्त केली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अरुण सर्जेराव साळुंखे, वय 43, राहणार विटा, जिल्हा सांगली यांचे आझाद चौक ईश्वरपूर येथे बाबा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे। 24 जून रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी दुकानात आला। वडिलांचा वाढदिवस असून त्यांना गिफ्ट द्यायचे आहे असे सांगून त्याने सोन्याच्या चेन्स दाखवण्याची गळ घातली। फिर्यादी यांनी विश्वासाने 4 सोन्याच्या चेन्स दाखवले असता वजन किती आहे हे विचारण्याच्या बहाण्याने आरोपीने नजर चुकून 2,50,000च्या 2 चेन्स वजन 17.33 ग्रॅम हातोहात लांबवल्या आणि बाहेर दबा धरून बसलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरटे प्रकाश हॉस्पिटल परिसरात असून ते सांगलीच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। वेळ न दवडता पोलिसांनी खासगी वाहनाने आरोपींचा पाठलाग करत प्रकाश हॉस्पिटल जवळ संशयास्पदरित्या थांबलेल्या या दोन्ही आरोपींना रात्री 10 वाजता ताब्यात घेतले। आरोपींची अंगझडती घेतला असता त्यांच्याकडे चोरीला गेलेल्या दोन्ही सोन्याच्या चेन्स मिळून आल्या। तसेच गुन्ह्यात वापरलेली डोमिनार D 400 मोटरसायकल तपासली असता त्यावर बनावट नंबर प्लेट वापरल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून कर्नाटक राज्यातील बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे आणि बेळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये देखील ते पोलिसांना पाहिजे होते। अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे। ही यशस्वी कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल कानडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत, दीपक गस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे आणि रणजित टोमके आष्टा पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।